अरे जरा जोरात. छत्रपती शिवाजी महाराज की. या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या दिवशी सांगता सभेच्या निमित्ताने उपस्थित माझे सहकारी आणि ज्यांनी अत्यंत चांगलं काम या तालुक्यामध्ये आमदार म्हणून केले ते माझे आमदार अतुल बेनके, आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्नेहलताई खोत, सर्व नगरसेवक पदाचे उमेदवारांनी विशेष करून ज्यांनी माझी उपनगराध्यक्ष म्हणून काम केलं अनेक वर्ष, मुस्लिम समाजाचं नेतृत्व केलं ते फिरोजबाई पठाण, सर्व उमेदवार बापाशेठ खोत, विनायक शेठ तांबे, चंद्रकांत कळम ज्यांनी नगराध्यक्ष म्हणून काम केलं, भाऊ कुमार नगरसेवक म्हणून काम केलं आणि श्यामजी पांडे त्यांनी नगराध्यक्ष म्हणून काम केलं पण ते प्रचारात आहेत. आणि सगळे पत्रकार बंधू माने साहेब असतील, आमचे उकडे साहेब असतील, सर्व पत्रकार बंधू आणि माझे सर्व कार्यकर्ते, सर्व उमेदवार आणि मतदार बंधू बघितले. ही आमच्या सनाताईने सांगितलं की छत्रपतींची भूमी आहे आणि सगळ्यांना आपला अभिमान आहे. परंतु याचं अजिबात पवार साहेबांच्या माध्यमातून तिथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतात, अर्थमंत्री म्हणून काम करतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आपलं पॅनेल राष्ट्रवादी पक्षाचं संपूर्ण उभा आहे आणि सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष असा हा पक्ष आहे. हिंदू, मुस्लिम, साई, कोळी, माळी, तेली, तांबोळी सर्व समाज जो इतर जुन्नर शहरामध्ये एकवटलाय त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आपला तो महत्वाचा आहे. धार्मिकतेच्या नाही, सगळ्यांना जीवाभावाचं प्रेम देणारा आपला पक्ष आहे. तुम्हाला माहिती, मला अभिमान आहे, मी छत्रपती शिवरायांना अभिवादन करतो. या तालुक्यामध्ये त्यांनी नेतृत्व केलं, हिंदू मुस्लिमांना बरोबर घेतलं. ते माझ्यावरील सरकार मर्चंट शिवाजीराव काळे यांनी माझे आमदार विनायक बेनके साहेबांना अभिवादन करतो की हा जुन्नर तालुका साक्षी आहे, जुने लोक साक्षी आहेत, बरोबर आहे. विनायक बेनके साहेबांनी आणि शिवाजीराव काळे यांनी माझ्या हिंदू मुस्लिमांचं ऐक्य या जुन्नर शहरामध्ये जुन्नर तालुक्यात कायम ठेवलं. माझ्या मुस्लिम बांधवांच्या मागं खंबीरपणे उभे राहिले, हिंदूंच्या मागं खंबीरपणे उभे राहिले. या निमित्ताने ग्वाही देतो आता उमेदवार आहेत तिथं राजकीय वळण दिलं जातं आणि म्हणून मला हे सांगणं भाग आहे. काही जण म्हणतात आम्ही हिंदू आहे, जय श्रीराम, आम्हाला श्रीरामाचा अभिमान आहे, हिंदुत्वाचा अभिमान आहे. आपली उमेदवार कोण आहे? म्हणजे राजपूत. राजपूत म्हणजे कट्टर हिंदू, बरोबर ना? राजपूत म्हणजे कट्टर हिंदू, आम्ही माहिती कट्टरपूर राजपूतला वेगळं म्हटलं, पृथ्वीराज चव्हाण अशा लोकांनी तर तिथं हे केलं म्हटलं जातं कट्टर हिंदू. हिंदुत्वाचा आम्हाला अभिमान आहे. पण त्याचबरोबर दुसऱ्या माझ्या समाजाचा सुद्धा आम्हाला अभिमान आहे, त्यांना प्रेमाने वागणारा आपला समाज आहे. जुन्नर शहराच्या 160 वर्ष झाली, अनेक सिकंदर झाले, आता डेव्हलपमेंट झाले, अनेक नगराध्यक्ष झाले, जुनी नगरपालिका आपली 160 वर्षाच्या काळात आजपर्यंत आपण सध्या आहात माहिती घ्या, आजपर्यंत कधीही विकास निधी एवढा आला नव्हता तेवढा अतुलशेठ बेनके, वल्लभशेठ बेनके साहेबांच्या काळात पण आला. परंतु अतुलशेठ बेनके आमदार असताना मागच्या 5 वर्ष 1 वर्ष आमदार केलं झाले, आता नवीन. अतुलशेठ बेनके आमदार असताना आपले नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री विद्यमान अर्थमंत्री नामदार अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून जुन्नर शहराला 116 कोटीचा निधी अतुलशेठच्या माध्यमातून आला. काम चालू आता ते त्याच्याबद्दल काही बोलतो मी बोलणार नाही. मला वाईट वाटलं, मला दुःख झालं, मी आता क्लिप पाहिजे, सगळं पाहिलं. तिथं आता मला आदर आहे, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शेवटी आपल्या माहिती आहे, आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आपल्याला आदर आहे, ते इथे येऊन गेले. पण शिंदे साहेबांना कोणी वेगळीच माहिती सांगितली, म्हटले किती निधी आणला? आणला, त्यांनी सांगितले 113 कोटी. कुणी आणला? तेव्हा आमदार कोण होतं? अतुलशेठ होते. तुम्ही क्लिप पहा, मला क्लिप आली. विकास कामं कोणी केली? राष्ट्रवादी पक्षाने केली, अतुलशेठने केली, अजित पवार साहेबांनी केली. आणि माझ्या तुम्हाला सांगतो, आपण पुरोगामी बघा, माझ्या मुस्लिम बांधवांना सांगतो की बारामती, इंदापूर आणि जुन्नर शहरामध्ये माझ्या मुस्लिम बांधवांसाठी आजपर्यंत जेवढा निधी दिला नाही, शादीखाना असेल, बाकी मस्जिदी असतील, सगळे मदरसा असेल, त्याला कब्रस्तान असेल,
आईला पवार साहेबांच्या माध्यमातून अतुल शेठच्या माध्यमातून किती कोटी मला माहिती ते सांगतील एवढा निधी दिलाय काम झालंय. शब्दाला जागणारा वचन देणारा असा अजिबात पवार साहेब आहेत आणि दूरदृष्टी असणारा आणि आपल्या पुणे जिल्ह्याचे आहेत. त्यांचं वेगळं प्रेम त्या पुणे जिल्ह्यावर आहे आणि भरपूर त्यांना डेव्हलपमेंट लागते. हे जे कॉन्क्रीटचे रस्ते झाले सगळं झालं हे अतुल शेठच्या माध्यमातून झालं. पूर्वी 7 कोटी रुपये दिले होते नंतर 12 कोटी दिले पाण्यासाठी बरोबर ना. उल्लेखनीय आमदार होते तेव्हा. नंतर आता 18 झाल्यानंतर आता आदरणीय आढळदादा माझे खासदार यांच्या माध्यमातून 14 कोटी दिले. अतुल शेठ सांगतील 32 कोटी ते दिले. कामं चालत काय ते त्यांना सुट्टी बोलतील पण निधी जो आला आहे तो आपल्या पक्षाच्या माध्यमातून आला अतुल शेठच्या माध्यमातून आलेला आहे. मला वाईट वाटलं आता ते मुख्यमंत्री साहेब आहेत माझे मुख्यमंत्री आले मला आपल्या पक्षात माहितीचे पण त्यांना माहिती चुकी दिलं होतं म्हटले. आता काय म्हणते तुम्ही बघा ते मला हसू आलं. आणि हे पण आपण पहा मला टीका नाही करायची आपल्याला. जुन्नर शहराची निवडणूक लागली अनेक पक्ष आहेत काही आपल्या माहितीतले भाजप असेल बाकी असेल 10 वार्ड आहेत त्यामध्ये 10 प्रभाग त्याच्यामध्ये 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष. फक्त आणि फक्त आपल्या राष्ट्रवादी पक्षाने 10 प्रभागामध्ये 20 उमेदवार 1 उमेदवार नगराध्यक्षपदाला गेलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं दुसरे पक्ष सर्व प्रभागामध्ये नगरसेवकाचे उमेदवार दिसतले नाही. नगराध्यक्ष पदाला माझ्या कॉलेजचे एक प्राध्यापिका एक कोण इकडे उडून करून आपलं माझ्या जीवाभावाचे लोक आहेत. मी काय म्हणतो माझ्या अध्यक्षाच्या जीवाभावाचे लोक त्यांनी पळून नेले राहतील कोणी ओढली परत तिकीट दिले काय दिले जाऊ दे मला. पण आज ते विरोधी पक्षात उभे आहेत विचार वेगळे आहेत. आता माझं अतुल शेठचं नाव सांगतील की काही जवळचे अतुल शेठच्या जवळचे बघा फिरोजबाई अजिबात नाही. घड्याळ म्हणजे घड्याळ अजिबात माझ्या कोणाचं चालणार नाही. सर्व खाली पण 2 उमेदवार जे आहेत म्हणजे नगर वॉर्ड मध्ये आणि वरचा पण नगराध्यक्षपदाचे उमेदवार आपलं घड्याळ यालाच मतदान करायचंय. आणि घेऊन घ्या आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार ही बहुसंख्य मताने 3 तारखेला निवडल्याशिवाय राहणार नाही. लिहून घ्या. आणि मला मुस्लिम बांधवांना सांगतो मी की आपण फिरोजबाई तुम्हाला पण म्हणतो तुम्ही बाबा इनामदारांचे राहते वाजी इनामदार आणि हे तुम्हाला माझ्या जुन्नरकारांना सांगतो माझ्या हिंदू बांधवांना सांगतो मी पण कट्टर हिंदू आहे. मी गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर जात नाही. अतुल शेठ आहेत आणि अतुल शेठच्या माध्यमातून माझ्या हिंदू बांधवांना शनी मंदिर असेल गणेश मंदिर असेल इथं सरायपेठेतलं त्याला त्यांनी 30 लाख रुपये दिलेत. माझ्या जैन मंदिराला 1.5 कोटी दिले. माझ्या सर्व हिंदू मंदिरांना पैसे दिले. मी पण हिंदू भक्त आहे. तुम्हाला सांगू इच्छितो कोणी राज्यात काही निवडणुकांचा प्रयत्न असेल माझ्यावर आमदार असताना 1960 साली जेव्हा शिवनेरीवर शिवाय आणि जिजाऊचा पुतळा बसला आणि महाराष्ट्राच्या स्वतंत्र राज्याची निर्मिती यशस्वी घोषणा यशवंतराव चव्हाण यांनी केली. त्याच्यानंतर जी शिवजयंती सुरू झाली त्या शिवजयंतीचं सगळे जे कामकाज पाहत होते ते कैलासवासी तैमूरबेग त्यांनी पाहिलं आणि शिवजयंती साजरी करत होते. त्यांच्या मरेपर्यंत करत होते हे लक्षात घ्या. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यावरून सुटका झाली तेव्हा त्यांच्या जीवाचं रक्षण करणारा हा नेता होता माझा मुस्लिम बांधव होता. त्यामुळे कोणी माझ्या हिंदू मुस्लिमात वाद करायचं कारण नाही. हे जुन्नर शहराचा इतिहास आहे. आणि आज हे आमचा बाबाजी रामदारचा नातो फिरोजबाई पठाण आहे. आम्ही हिंदू आहोत. कोणी म्हणेल केवळ हिंदुत्वात तसं नाही. आणि ती माझ्या मुस्लिम बांधवांवर पण हे बघा जबाबदारी आहे की आम्ही सर्व धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादीच्या त्याला निवडून देणार. हे तुम्ही दाखवून द्यायचे हे तुम्ही दाखवून द्यायचं आणि मला दाखवणार तुम्ही हे मला विश्वास आहे. अतुल शेठ आगे बढो राष्ट्रवादी पक्षाचं आणि काळजी करायचं कारण नाही. अतुल शेठच्या माध्यमातून कामं झाली. अजितदादा पवार आहेत ही कामं झाली. अर्थमंत्री आहेत पालकमंत्री आपले आहेत. अतुल शेठ माझे आमदार आहेत आणि नियोजन मंडळावर पण आहेत. आपले सगळे उमेदवार बाकीचा उमेदवार देऊ शकले नाही. नगरसेवकाचे देऊ शकले नाही. नगराध्यक्षपदाचे उमेदवार देऊ शकले नाही. आपले सर्व उमेदवार आहेत एज्युकेटेड आहेत क्वालिफाईड आहे. आपली नगराध्यक्षपदाचे उमेदवार डिप्लोमा आहे.
इन टेक्नॉलॉजी नाही का काय इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीमध्ये अँड टेलिकम्युनिकेशन आणि बाकी उमेदवार सुद्धा क्वालिफाईड आहेत. या शहराचं आपल्याला सांगू इच्छितो माझ्या सर्व जुन्नरच्या जनतेने आपल्या सर्व उमेदवारांना आशीर्वाद द्यावा, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना आशीर्वाद द्यावा. जुन्नर शहराचा खऱ्या अर्थानं सय्यद वाड्याचं बरं का जाफर भाई सगळं काळजी करायची नाही. आम्ही निवडणुकीपुरतं तुमच्या बरोबर येत नाही, खोट्या घोषणा देत नाही, खोटा शब्द देत नाही, देणार नाही, दिला नाही, दिला पण नाही. घड्याळ आणि घड्याळ बस बरोबर. हा आणि मग माझ्या हिंदूला, माझ्या मुस्लिम बांधवाला, साई कोळी माई माझ्या बौद्ध समाजाच्या सर्व मतदारांना अभिमान वाटेल असं काम हे नगरसेवक सर आणि नगराध्यक्ष पदाकडून राष्ट्रपती प्रजाकडून माझ्यावर राहणार नाही अशी आपल्याला ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.